नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जिजाऊच्या एकतेचा, एकात्मतेचा आणि संस्काराच्या विचारांचा रथ जिजाऊ रथ यात्रा प्रथमच मराठा सेवा संघामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यात 27 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे कोकण विभाग सचिव मंगेश आवळे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली. मराठा सेवा संघ ही सार्वजनिक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षापासून समाज प्रबोधनासह व समाजसेवेचं कार्य अखंड सुरू आहे. समाजाच्या हितासाठी संघटनेत 33 कक्ष स्थापन करून संतांचे व महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधनातून दिले जातात. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न, हक्क आणि अधिकार यांची जनजागृती करण्यासाठी जिजाऊ रथ यात्रा शाश्वत मानवतेच्या विचारांचा रथ घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांची ही जिजाऊ रथयात्रा असणार आहे. सदर पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे कोकण विभाग सचिव मंगेश आवळे, संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, मराठा सेवा संघाचे ठाणे शहर अध्यक्ष शिवश्री संतोष मोरे, शिवश्री रमेश चौधरी इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. रथयात्रेत मराठा बहुजन समाजातील सर्वच बांधवांनी सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा सेवा संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही या लोकांनी आयोजित केलेली आहे. माझ्यासोबत आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पवार पाटील साहेब आहेत, आमचे पवार साहेब आहेत, आमचे संतोष मोरे आहेत, आमचे चौधरी आहेत. जिजाऊ रथ यात्रा ही 45 दिवसाचा प्रवास करत ठाण्यामध्ये येत आहे. शहाजी राजांची जी गडी होती, ज्याला भोसल्यांची गडी बोललं जायचं, अशी ही गडी छत्रपती संभाजीनगरामध्ये आहे. तिथून ह्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्राचा भाग बघत शहरांना भेट देत, निम शहरांना भेट देत ती काल पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पालघर जिल्ह्यामधून उद्या दुपारी 4 वाजता फाउंटन येथून जिजाऊ रथ यात्रेचं आम्ही स्वागत करणार आहोत. तिकडनं बाईक रॅलीच्या मार्फत ती जी आपली जिजाऊ रथ यात्रा आहे ती कापूरबावडीला येणार आहे. कापूरबावडीवरनं बालकूम मार्फत साकेतला आणि साकेतवरून कळव्या नाक्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही वंदन करणार आहोत. तिथे आल्यानंतर लहान मुलांच्या वेशभूषा असतील, ब्रास बँड असेल, सगळं काय असेल, अशा सगळ्यांच्या याच्यामधून ती जिजाऊ रथ यात्रा माननीय दिघे साहेबांच्या शक्तीस्थळाच्या बाजूने भेट देऊन आम्ही लोक NKT इथे जाणार आहोत. तिथे सुंदर अशी एक सभा होणार आहे. तिथे चांगला जिजाऊ वंदना होणार आहे आणि एक चांगली प्रवर्णी त्या ठाणेकरांना पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा, त्यांनी नक्की तिथे भेट द्यावी ही आमची सर्व ठाणेकरांना नम्र विनंती. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
बालवाचकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेला बुक कल्चर बालवाचक महोत्सव 2025 हा 2 दिवसीय बालसाहित्यिक सोहळा 26 आणि 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता। बालसाहित्याचा प्रसार आणि वाचनाची गोडी वाढवण्याकरिता या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटक प्रदीप ढवळ यांच्या शुभ हस्ते पार पडले। तर 2 दिवसीय कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सचिव मीनाक्षीताई पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कवी गीतकार प्रवीण दवणे यांसह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। बुक कल्चर बालवाचक संस्था ठाणे हे गेली 7 वर्ष बालवाचन क्षेत्रात कार्यरत असून दरवर्षी जे बालवाचक सातत्याने वाचन व 100हून अधिक पुस्तके वाचतात अशा बालवाचकांचा बालवाचक गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह व पुष्टीपत्रक देऊन गौरव केला जातो। तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या 26 एप्रिल व 27 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी विविध कार्यशाळेचे देखील आयोजन केलं असून ही कार्यशाळा खुली आहे। 3 वयोगटापासून ते पुढील वर्षी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही विनामूल्य अशी कार्यशाळा असणार आहे। मात्र पूर्वी नोंदणी करणं आवश्यक आहे। सर्व पालक वर्गास यावेळी आवाहन करण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना या कार्यशाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। My hobby is cricket. My favorite color is black. हवीच होतो माझी नातवंड पतवंड माझ्या लेकी वर्ष राणे मॅडम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रयोग करत आहेत। खरं म्हणजे वाचन संस्कृती जोपासण्याचं काम हे सगळ्यांचंच आहे, पण त्याचं भान असणारी मंडळी आपल्या समाजात फार कमी आहेत। राणे मॅडमनी हे जे बुक कल्चर नावाची जी संस्था आहे की ज्याच्यातनं पुस्तक ही दारोदारी मुलांपर्यंत गेली पाहिजे, मुलाने ती चालली पाहिजे, वाचली पाहिजे, त्यातून चिंतन केलं पाहिजे, ते संस्कार त्यांच्यावरती घडले पाहिजे। हा जो काय ध्यास राणे मॅडमनी घेतला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राने हा आदर्श घेतला पाहिजे, शाळा कॉलेजेसने हा आदर्श घेतला पाहिजे। शाळा कॉलेजची जी जबाबदारी ती स्वतः राणे मॅडम आणि त्यांचा हा बुक कल्चर क्लब जे काही काम करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे। आणि आजच्या या ठाण्यामध्ये सकाळीच होणाऱ्या बुक कल्चरला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आणि मुलांची आणि पालकांची जी गर्दी बघितल्यावरती मला असं वाटतं की अशा उपक्रमांची खूप सातत्याने गरज आहे। हा उपक्रम अतिशय उत्तमपणे राबवणाऱ्या राणे मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। कल्चर संस्थापिका आज इथे जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाबद्दल जे काही बालवाचक आणि त्यांचे पालक जमले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि या सर्व कार्यक्रमाला जी माझी टीम आहे आणि आम्ही जे काही काम करीत आहोत त्याबद्दल खरोखर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे। आणि असेच कार्यक्रम दरवर्षी होत राहील आणि वाचक संस्कृती ही नेहमीच जागृत राहील। त्याचे आपल्या इथे कार्यशाळा आहेत आणि या कार्यशाळा आपण कंटिन्यूस या सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असणार आहेत आणि त्या वाचन आणि इतर जे कार्यक्रम आहेत नाट्य कार्यशाळा या संबंधित असतील। मान्यवर असणार आहेत उद्या आपले खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत आणि आयुक्त आपले संदीप माळवी साहेब आहेत, आणखीन प्रवीण दवणे सर आहेत आणि मीनाक्षी पाटील ताई आहेत। आव्हान हेच आहे की आपली वाचन संस्कृती कायम जागृत ठेवा आणि आपल्या पाल्याला नेहमीच पुस्तकांची गोडी लावा। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मेणबत्ती श्रद्धांजली मोर्चा आयोजित करण्यात आला होता। इंदिरानगर नाका ते कामगार हॉस्पिटल नाका असा हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। शिवसेना परिवार ठाणे एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने सदर कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाला शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव राम रेपाळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक कोपरी पाचपाकडी समन्वयक एकनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्यासह माजी नगरसेविका राधा फत्तेबहादूर सिंह, ज्येष्ठ शिवसैनिक नूर मुजावर, सईद शेख, कलीम शेख, अल्पसंख्याक विभाग, इतर पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, सर्वपक्षीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळेस राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली। शांती शांती शांती। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भवानीनगर चौक इथपर्यंत हिंदू आणि आपण बघत असाल मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येने ह्या कॅन्डल लॉंग मार्चमध्ये सामील झालेले आहेत। संपूर्ण देशामध्ये एक संतापाची भावना उसळलेली आहे। देशातील सगळे नागरिक हा भ्याड हल्ला याचा निषेध करत आहेत। देशातील कुठलाही नागरिक असो, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि हे धाडस ज्या पाकड्यांनी आणि अतिक्रमणांनी दाखवलेलं आहे त्यांना तशाच सडेतोड उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाहीये। अतिशय क्रूर आणि नीच असा काम या पाकिस्तान धार्जिण्याने केलेला आहे। या आतंकवादी या भारतामध्ये येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली। अतिशय असं क्रूर ही हत्या आहे। आपण पाहतोय अगदी एक तर 7 दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्यांचा सुद्धा हत्या करण्यात आली। म्हणजे एवढी क्रूर आणि नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे माननीय महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलंच आहे इनको एक को भी नहीं छोडेंगे। आणि या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सुद्धा त्याच प्रकारे इशारा दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो जर माणुसकीचा झरा कोणामध्ये वाहत असेल तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे केवळ इथे थांबले नाही, केवळ घोषणाबाज्या केल्या नाही तर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केला। परवा दिवशी झालेला भ्याड हल्ला त्याचा मी मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। तसंच आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः जातीने जाऊन तिथे लक्ष घातलं त्याबद्दल अनेकांचे फोन मला येतात, साहेब असे मुख्यमंत्री होणे नाही। तरी या पाकिस्तान भडव्यांचा मी जाहीर निषेध करतो। काश्मीरी पंडितांच्या हक्कांसाठी ठाण्यातून आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे माजी सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी त्या संघर्षाची आठवण करून दिली आणि सांगितलं की न्यायासाठीची चळवळ 1952 मध्ये सुरू झाली आणि आजही सुरू आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकार आणि नरेंद्र मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे बरीच सुधारणा झाली आहे। तरीही शेजारी देश पाकिस्तान दहशतवाद्यांच्या तुरळक घटना घडवून आणण्याच्या घृणास्पद कृत्यामध्ये गुंतलेला आहे। जर त्याने त्यांच्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही तर त्याला योग्य उत्तर द्यावं लागेल। सत्याग्रह चळवळीतील त्यांच्या सहभागाबद्दल बोलताना शर्मा यांनी विस्थापित काश्मीरी पंडितांचे हक्क आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी 1952 मध्ये श्रीनगरमध्ये चळवळ सुरू केली। तसेच शर्मा पुढे म्हणाले की काश्मीरचे भारताला पूर्ण एकीकरण करण्याच्या मागणीने प्रतिकाराची बीज पेरली गेली। शर्मा म्हणाले की मुखर्जी यांचे एकात्मक भारतासाठी सामान्य अजेंडा हे प्रतिष्ठित नारा अजूनही राष्ट्रवादी वर्तुळात प्रतिध्वनित आहे। हजारो काश्मीरी पंडितांना हकलून लावण्यात आले, त्यांची घरं जाळण्यात आली आणि दशकांपासून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलंय असंही त्यांनी यावेळी म्हटलं। या गटाने जम्मूमध्ये आंदोलन केलं आणि सुषमा स्वराज यांच्यासह केंद्रीय भाजपा नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय। शर्मा यांनी यावर भर दिला की लढा अजून संपलेला नाही आणि नवीन पिढीला न्याय आणि एकात्मतेची मशाल पुढे नेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। काश्मीर आंदोलन म्हणजे यो आंदोलन काय नवीन नाही आहे। 1952 पासून यो आंदोलन सुरू आहे। जेव्हा भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघ होती तेव्हा त्यांचे नेतृत्व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी करत होते, त्यांच्यासोबत माननीय अटल बिहारी वाजपेयी होते। यो आंदोलन 52ला झाला। त्यानंतर आंदोलन काश्मीरसाठी आपला सारखे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या एजेंडामध्ये राहिला आणि सारखे आंदोलन चालत राहिले। पण 1986, 87, 88ला
यो आंदोलन फार उग्र झाला आणि काश्मीरमध्ये जे स्थायी ब्राह्मण होते काश्मीरी पंडित त्यांना तिकडचे अतिरेकी लोकांनी हाकलून लावले, त्यांचे घर जाळले, त्यांची हत्या केली आणि तिथून त्यांना फार वाईट परिस्थिती, जसा देशाचा भारत पाकिस्तानचा बंटवारा झाला तसा बंटवारा झाला होता. ते आम्ही 1987-88ला डोंडा बचाओ देश बचाओ तर्फे महाराष्ट्रातर्फे आंदोलन होता. त्याच्यामध्ये मी गोपीनाथजी मुंडे बरोबर सत्याग्रहामध्ये होतो. मध्यंतरी फार चांगला वाटत होता की काश्मीरमध्ये परत काश्मीरी पंडितांना लावून त्यांना स्थायिक करावा. वातावरण एकदम पोषक झाला होता. विधानसभेची निवडणूक झाली, मंत्रिमंडळाची स्थापना झाली, काश्मीरमध्ये एकदम व्यवस्थित होता. पण ह्यो पाकिस्तानने पाठवलेले अतिरेक्यामुळे ह्यो काश्मीरमध्ये परत परिस्थिती खराब होत चालली. आणि आता परवा 30 लोक जे मृत्युमुखी पडले याचा आम्हाला फार दुःख आहे. म्हणून जुनी आठवण आली की काश्मीरसाठी आम्ही तिकडे सत्याग्रह करायचो, लोकांना धीरज बांधायचो आणि तिकडचे लोक आम्हाला फार प्रेमाने हे करायचे की आम्हाला आमच्याबरोबर भारत देश आहे पूर्ण, की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे लोक आमच्या सत्याग्रहाला येतात. तो विषय वेगळा होता. आता भावना विषय नाही. सत्याग्रह झाले, आंदोलन झाले, जेलभरो झाले, हत्या झाली. आता त्याचं एकच निदान आहे की पाकिस्तानला धडा शिकवा, योज एकमात्र उपाय आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती ठाणे यांच्या वतीने 16 एप्रिलपासून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टनाका येथील पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. या उपोषणासाठी भंते गौतम रत्न व भिक्खू संघ तसेच बौद्ध अनुयायी उपासक उपासिका गेले 11 दिवस बसले आहेत. बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या मुख्य मागण्यांसाठी ही उपोषण हे ते करण्यात आलं होतं. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्याच्या 27 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून महामोर्चा असा काढण्यात येणार आहे. तलावपली मार्गे जांभळी नाका, टेंबी नाका, कोर्ट नाका येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महामोर्चाचा समारोप होणार आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात 11 दिवस या ठिकाणी कोर्टनाक्याच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार 27 तारखेला 3:30 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ठाणे स्टेशनपासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहे. तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव, बहुजन बांधव 3:30 वाजता आपला महामोर्चामध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावे असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.